राजकारण असो वा जनतेच्या समस्या, प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवणारा एकच चॅनल, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील वालसरा येथे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या नेत्यांच्या घरी तब्बल 45 पेट्या दारू सापडल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे। भाजपचे भाजपा युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता मधुकर भांडेकर यांच्या वालसरा ता चामोर्शी येथील निवासस्थानी पोलिसांनी मंगळवारी पहाटे छापा टाकला। या छाप्यात 45 देशी दारूच्या पेट्या जप्त करण्यात आल्या। या दारूच्या पेट्यांची अंदाजित किंमत 3,60,000 रुपये आहे। त्यामुळे या कारवाईनंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे। चामोर्शी पोलीस ठाण्यातून प्राप्त माहितीनुसार या प्रकरणी भाजप युवा आघाडीचे चामोर्शी तालुका उपाध्यक्ष रामचंद्र केशव भांडेकर हे मधुकर भांडेकर यांचे लहान बंधू आहेत। यांच्यावर दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे। आगामी निवडणुका लक्षात घेता इतक्या मोठ्या प्रमाणात दारूचा साठा भाजप नेत्यांच्या घरी सापडल्याने ही दारू मतदारांना आकर्षित करण्यासाठी वापरण्यात येणार होती काय, असा प्रश्न स्थानिक राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज धनराज वासेकर, राज्य प्रतिनिधी, गडचिरोली। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।